नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहात ई पीक पाहणी कशी करायची। ई पीक पाहणी जे आहे आपल्या मोबाईलमधून करून घ्यायची आहे। त्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे गरजेचे आहे व ते कशी करायची। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला हे जे प्रोसेस आहे सगळी करावी लागणार आहे। मी या ठिकाणी डेमो व्हिडिओ बनवत आहे, त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी बघावे। तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोर ओपन करावा लागेल। प्ले स्टोरमध्ये तुम्हाला ई पीक पाहणीचा जो सेकंड व्हर्जन आहे ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावा लागणार आहे। या ठिकाणी ई पीक पाहणीच्या सेकंड व्हर्जन जे आहे तुम्हाला इन्स्टॉल करून घेतल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला डावीकडे तुम्हाला सरकवायचं आहे। त्यानंतर तुमचा महसूल विभाग कोणता असेल ते सिलेक्ट करावा आणि राईट ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही राईट ॲरोवरती क्लिक कराल तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्हाला नवीन नोंदणी करून घ्यायची आहे। काही तुम्हाला अडचण असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला खाली हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरती फोन करून तुम्ही तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही सॉल्व करून घेऊ शकता त्यांना फोन करून। या ठिकाणी आपण नवीन खातेदार नोंदणी करून घ्यायची आहे। आपल्याला या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जिल्हा, तालुका व गाव सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट करून तुम्हाला राईट ॲरोवरती यानी उजवीकडे जे भान आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमचा गाव पूर्णपणे या ठिकाणी सिलेक्ट करावा, गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग, आणि उजवीकडे जे सिम्बॉल दाखवत आहे यानी राईट ॲरो याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला गट नंबर माहिती नसेल तर तुम्ही नावाने सुद्धा शोधू शकता, नाहीतर तुम्ही गट नंबरच्या ठिकाणी क्लिक करून गट क्रमांक यावरती क्लिक करायचा आणि या ठिकाणी गट नंबर जे आहे तुमचा टाकून घ्यायचा। त्यानंतर तुम्हाला शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे। शोधा यानी सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे। याच्यातून त्या ठिकाणी तुम्हाला खाते क्रमांक या ठिकाणी निवड करायची। निवड केल्यानंतर तुम्हाला उजवीकडे जे भान आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी खाते क्रमांक जे आहे तपासून घ्यावा। नंतरून तुम्हाला जे आहे आणखीन राईट ॲरोवरती म्हणजे उजवीकडे जे भान आहे त्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला पुढे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित आहे का एकदा तपासून घ्यायचा आहे। जर तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्हाला मोबाईल क्रमांक बदला या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबरसुद्धा बदलू शकता। या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर बदलायचं नाही आहे, त्यासाठी पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचे असेल तर तुम्ही बदलू शकता। या ठिकाणी तुम्हाला हो या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खातेदाराचे नाव यानी या ठिकाणाहून जे आम्हाला संकेतांक मिळालेले आहे तुम्हाला या खातेदार नाव याच्यामधून निवडायचं आहे। तुम्ही कोणाचे ई पीक पाहणी यानी करायचे आहे त्या खातेदारा नावमधून या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे 4 अंकी संकेतांक भेटलेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचे आहेत। भरल्यानंतर तुम्हाला या राईट ॲरोवरती यानी म्हणजे उजवीकडे जे भान आहे त्या याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल, जे की तुम्ही फर्स्ट याच्यामध्ये कायम पड याच्यावरती नोंद करू शकता। या ठिकाणी करंट माहिती जी आहे यानी पिकाची माहिती नोंदवण्यासाठी तुम्हाला सेकंड ऑप्शनमध्ये सिलेक्ट करावं लागणार आहे आणि तुमच्या शेतामध्ये एखादे झाडे वगैरे असतील तर त्यांचीसुद्धा या ठिकाणी 3 नंबर ऑप्शनवरती तुम्ही नोंदणीसुद्धा करू शकता। या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पीक नोंदणी करायची आहे आणि पीक पेरा करायचा आहे, तर त्यासाठी आपण सेकंडवाला जो ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खाते क्रमांक जे आहे तुमचा ते सिलेक्ट करायचं आहे व गट क्रमांक जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। केल्यानंतर तुमच्या टोटल एकूण जमिनीचे क्षेत्र जे आहे ते दाखवते या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला हंगाम निवडायचा आहे। खरीप असेल तर खरीप निवडायचा, रब्बी असेल तर रब्बी निवडायचा
या ठिकाणी खरीप आहे तर खरीप निवडू. नंतरून पिकाचा वर्ग या ठिकाणी तुम्हाला पिकाचा वर्ग एक पीक आहे तर एक पीक, बहुपीक यानी एकाहून अधिक पीक तुम्ही त्या शेतात घेतले असाल तर मिश्र पीक, बहुपीक या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या याच्यामध्ये कोणता तुम्हाला बिलॉंग करते तर ते सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला निर्भळ पिकाचा प्रकार म्हणजे पीक आहे का फळबाग आहे ते सिलेक्ट करायचं आहे. मग नंतरून तुम्हाला पिकांच्या झाडांची नावे सिलेक्ट करायची आहे. तुमच्या शेतात ज्वारी आहे, मक्का आहे, मूग, सोयाबीन, कापूस, कांदा, हरभरा या ठिकाणी कोणता असेल ते सिलेक्ट करायचं आहे. मग नंतरून तुम्हाला किती क्षेत्र तुमच्या सर्वे नंबरवरती आहे, तुम्ही किती क्षेत्र तुमच्या शेतामध्ये पेरणी केलेलं आहे ते क्षेत्र जेवढे बी तुम्ही पेरणी केली आहे तेवढी तुम्हाला या ठिकाणी आरच्या स्वरूपात आरच्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचे साधन जे आहे, जर तुमच्या शेतात जलसिंचनाचा प्रकार कोणता कालवा, खाजगी विहीर, तलाव, बंधारे, बोरवेल या ठिकाणी असतील तर तुम्ही सिलेक्ट करायचा. अदरवाईज तुमच्या शेतात अगर कोरडावाहू आहे तर तुम्ही अजलसिंचित करून टाकायचा. अजलसिंचित केल्यानंतर तुम्हाला लागवडीचा दिनांक या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही पेरणी केली आहे त्या दिवसाची या ठिकाणी तारीख निवडायची आहे, तारीख टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला अक्षांश रेखांश मिळवण्यासाठी तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला तुमचा जे लोकेशन आहे ते लोकेशन तुम्हाला ऑन करायचं आहे आपल्या मोबाईलचा आणि तुम्हाला हे प्रोसेस तुमच्या शेतात जाऊन करावा लागणार आहे. जसं की आपण अक्षांश आणि रेखांश मिळवा या ठिकाणी क्लिक कराल, या ठिकाणी तुम्हाला जे बिल यूजिंग द ॲप यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा 967.29 मीटर आपण निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात, कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा. अशा प्रकारचा सूचना जी आहे तुमच्या मोबाईलवरती शो करेल. ॲक्च्युअली तुम्ही जर शेतात जाऊन ही प्रोसेस करत असाल तर तुम्हाला ही जे नोटिफिकेशन, ही जे सूचना आहे तुम्हाला शो करणार नाही आणि दाखवणार नाही. आम्ही या ठिकाणी तुम्हाला डेमो व्हिडिओ बनवत आहे तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा दाखवत आहे तर तुम्हाला या ठिकाणी ओके करून टाकायचं आहे. जर तुम्ही शेतात करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही नोटिफिकेशन किंवा सूचना येणार नाही आहे. तुम्ही सरळ अक्षांश आणि रेखांश मिळवा यावरती क्लिक करून तुम्ही लॉंगिट्युडनल हे जे आहे अक्षांश आणि रेखांश मिळवू शकता. आणि फोटो काढा या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं पण फोटो काढा या बटनावरती क्लिक कराल, फोटो याच्यावरती या बघा तुम्हाला अशा प्रकारे मॅसेज शो करते, पण तुम्हाला अशा प्रकारचा मॅसेज जे आहे शो करणार नाही, कारण तुम्ही शेतात जाऊन काढते तर तुमचा लोकेशन ऑन राहील, कारण त्या गटावरचं ते लोकेशन घेऊन टाकन. बघा या ठिकाणी आपण ओके करून टाकायचं आहे आणि अलाउ करून टाकायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला फोटो तुमच्या पिकाचा असेल ते घेऊन टाकायचं आहे आणि राईट या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण फॉर्म फिलअप केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला राईट ॲरो जे आहे आणि राईट ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळी जे माहिती आपण भरलेली आहे ते अचूक आहे का हे एकदा तपासून घ्यायचे आणि या ठिकाणी तुम्हाला एकदा कन्फर्मेशनसाठी तुम्हाला या चौकटीत क्लिक करायचं आहे व पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे. ज्या प्रकारे आपण पुढे या बटनावरती क्लिक कराल तुमची पिकाची माहिती जी आहे अपलोड केली जाईल. या ठिकाणी बघा सूचना आलेली आहे, पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके करून टाकायचं आहे. जर तुमचा खाते क्रमांक 1 आणि गट नंबर आणखीन डिफरंट असेल, खाते क्रमांक किंवा गट नंबर डिफरंट असेल तर तुम्ही या ठिकाणी डबल वही तेच प्रोसेस जी आहे तुम्हाला करावा लागणार आहे. आणि तुम्हाला जे आहे समजा खाते क्रमांक डिफरंट आहे आणि गट नंबरसुद्धा आणखीन 3-4 आहेत तर याच्यामधून एक एक करून तुम्हाला जे हे प्रोसेसने करून टाकावं लागणार आहे. आणि हे सगळी माहिती भरल्यानंतर पिकाची माहिती पहा या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती क्लिक करून तुम्ही या पिकांची जी आहे माहिती बघू शकता. मी या ठिकाणी अगर तुम्हाला या पिकांची माहितीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करा या याच्यावरती क्लिक करून तुम्ही दुरुस्तीसुद्धा करू शकता.
मी हे डेमो बनवलेलं आहे, तर मी एक काय करणार, नष्ट करा यावरती क्लिक करून नष्ट करून टाकणार. कारण हे या फोटोमध्ये आणि लॉंगिट्युडिनल याचं अक्षांश आणि रेखांश जे आहे ते रॉंग आहे, तर मी याला डिलीट करून टाकणार आहे. तुम्ही जे आहे अक्षरशः शेतात करत आहात म्हणून तुम्हाला हे असल्या प्रकारचं जे आहे दाखवणार नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली तुमचा फोटो आणि या ठिकाणी अपलोड होऊन जाईल. या ठिकाणी आपण डिलीट झाली का नाही एकदा तपासून घ्यायचे. या ठिकाणी डिलीट होऊन गेलेली आहे. होमपेजवरती जायचं आहे. जर तुमच्या कोणत्या कारणाने इंटरनेट अभावी किंवा कोणत्या कारणाने तुमच्या पिकांची माहिती अपलोड झाली नसेल, तर अपलोड या बटनवरती यानी फोर्थवाला जे ऑप्शन आहे अपलोड या बटनवरती क्लिक करून तुम्ही पीक माहिती यावरती क्लिक करून पिकाची माहिती अपलोड या ठिकाणाहून करू शकता. जर तुम्हाला पिकाची माहिती मिळवायची असेल तर 5वा जे ऑप्शन आहे या ठिकाणी पीक माहिती मिळवा या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला जे आहे पीक माहिती प्राप्त झाली आहे. ठीक आहे. या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही जे आहे पिकाची जो नोंद आहे ई पीक पाहणी करू शकता. जर तुमच्या गावकऱ्यांचे खातेदारांची पीक पाहणी करायची असेल तर तुम्ही लास्ट जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जे आहे करू शकता. तुम्ही कोणाचेही तुमच्या गावातील कितीही जणांचे या ठिकाणी जे आहे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण आजूबाजूंचे सुद्धा मदत करू शकता. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांनी गावकऱ्यांचे जे खातेदार आहेत त्यांनी आपल्या आजूबाजूचे जे शेजारी आहेत त्यांची सुद्धा आपण या ठिकाणाहून मदत करू शकता व त्यांची पीक पाहणी करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपल्या मोबाईलमधून ई पीक पाहणी जे आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये करू शकता. धन्यवाद.